फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी PSI गोपाळ मदने हा पंढरपूरमध्ये असल्याची पोलिसांना माहिती खरं तर प्राप्त झाली होती। त्यानंतर सातारा पोलिसांचं एक पथक असेल, त्याचबरोबर पंढरपूर येथील खरं तर पोलीस पथक असेल, पंढरपूर शहरातील जे प्रमुख लॉजेस आहेत किंवा प्रमुख रस्ते आहेत यावरती त्यांची खरं तर तपासणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आता आपण बघू शकतो की पंढरपूरचे शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांचं जे पथक आहे आता खरं तर पंढरपूर येथील प्रसिद्ध असलेलं मोठं ऐश्वर्या लॉज इथे आलेलं आहे आणि संपूर्ण त्यांच्या डॉक्युमेंटची खरं तर ते पाहणी करतात। एकंदरीत जर आपण बघितलं तर त्यांचा दुसरा जो आरोपी प्रशांत बनकर याला अटक केल्यानंतर खरं तर तपासाचे सूत्र खरं तर वेगाने हल्लेलं आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर PSI गोपाळ बदने हा खरं तर पंढरपूरमध्ये असल्याचं काल खरं तर पोलिसांना ट्रेस झाला होता का त्या मोबाईलवरून ट्रेस दाखवत होते की हा पंढरपूरमध्ये आहे। त्यानंतर पोलिसांनी खरं तर ह्या तपासाला खरं तर गती आलेली आपल्याला पाहायला मिळतं। मात्र कालपासून जर आपण बघितलं तर पंढरपूर शहरात हे सातारा पोलीस असतील, पंढरपूर दोन्ही पथकं खरं तर शोध घेत आहेत। मात्र अजूनपर्यंत खरं तर गोपाळ बदनेचा शोध लागलेला नाही। मात्र पोलिसांचे शोध कार्य मात्र सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून रवी लवेकर, TV9 मराठी, पंढरपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।